लाडकी बहीण योजनेच्या निमित्तानं मनसेची मागणी वादात सापडली आहे। 2 पेक्षा अधिक अपत्य असलेल्या महिला किंवा एकापेक्षा जास्त पत्नी असलेल्या कुटुंबातील महिलांना लाभ नको अशी मागणी मनसेनं केली आहे। या निमित्तानं मनसेचा छुपा मुस्लिम विरोध समोर आल्याचा आरोप विरोधकांचा आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांबाबत महायुतीचा घटक पक्ष असलेल्या मनसेनं मोठी मागणी केली आहे। ज्या पुरुषाला 2 बायका असतील त्या दोन्ही महिलांना बहीण लाडकी योजनेचा लाभ देऊ नये अशी मागणी मनसेनं केली आहे। याशिवाय 2 पेक्षा जास्त मुलं असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी बनवू नये अशी मागणी मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे। काही लोकांना 2 बायका आहेत, काही लोकांना अपत्य जास्त आहेत, मग यांना ह्या योजनेचा फायदा द्यायचा का? तर माझं स्पष्ट मत असं आहे, ज्यांना 2 बायका आहेत किंवा ज्यांना 2 पेक्षा जास्त अपत्य आहेत त्यांना या योजनेचा फायदा देऊ नये। म्हणून आमचा योजनेला विरोध नाहीये। योजनेमध्ये कुणाला समाविष्ट करावं, योग्य माणसाला समाविष्ट झालं पाहिजे, योग्य व्यक्तीला ती मदत केली पाहिजे, हे आमचं मत। महायुती सरकार हिंदू मुस्लिम भेदभाव करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं केला। हे सरकार हिंदू मुस्लिम करण्यामध्ये आणि अशा प्रकारे भेदभाव करण्यामध्ये कोणाला 2 बायका आहे, कोणाला 4 बायका आहे, कोण मुस्लिम आहे त्याला योजनेचा फायदा मिळू नये याच्यासाठी जर कोणी प्रयत्न करत असेल तर चुकीचं आहे। मुस्लिम समाज हा सुद्धा भारतीय आहे हे आपण विसरता कामा नये आणि त्यांना आपल्या देशाचे देशवासी म्हणून, भारतीय म्हणून त्यांच्याकडे बघितलं पाहिजे। मनसेच्या या मागणीमुळे सरकारची मात्र अडचण झाल्याचं दिसतंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मनसेच्या मागणी संदर्भात विचारलं असता त्यांनी या प्रश्नाचं उत्तर न देणं पसंत केलंय। लोकसभा निवडणुकीनंतर सरकार कोणत्याही वादात अडकू इच्छित नाहीये, पण मनसेची ही मागणी सरकार पूर्ण करणार नाही असंच दिसतंय। मात्र या विषयासंदर्भात बोलून कोणताही वाद ओढावून घ्यायचा नाही या मानसिकतेत सरकार असल्याचं स्पष्ट झालंय। छत्रपती संभाजीनगरहून सचिन बडेसह अजय अडसूळ, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।